अन्नप्राशन संस्कार करताना मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे रसाचे पदार्थ करून त्यांना ती खाऊ घातले जातात। तर आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांची रेसिपी त्याला सांगून ठेवलीत। या रेसिपीचा वापर केला आणि अन्नप्राशन संस्कार केला तर बाळाला सर्वतोपरी पोषण मिळून बाळाचा अन्नप्राशन संस्कार हा हेल्दी होऊ शकतो। अन्नप्राशन संस्काराचा वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर बाळाची टेस्ट बर्ड कशी आहे, त्याची डेव्हलपमेंट झाली आहे की नाही, तो प्रत्येक रसाला किंवा प्रत्येक चवीला रिस्पॉन्स देतो की नाही हे बघण्यासाठी हा संस्कार उपयोगी ठरतो। अनेक ठिकाणी बाळाच्या अन्नप्राशन संस्कारासोबत उपवेशन संस्कार सुद्धा केला जातो। उपवेशन संस्कार म्हणजे काय? बाळाला बसवण्याचा संस्कार। बाळाला नेक होल्डिंग किंवा त्याचं बॅक होल्डिंग आहे की नाही हे चेक करण्यासाठी बाळाला इंडिव्हिज्युअली बसवलं जातं। ते बसवताना शेणाने सारून बाळाचा उपवेशन संस्कार केला जातो। या उपवेशन संस्कारामध्ये बाळाला विविध प्रकारच्या खेळण्या किंवा वेगवेगळ्या वस्तू समोर ठेवल्या जातात आणि बाळाला तिथपर्यंत पोहोचायचं असतं। त्याच्यामध्ये जीवनोपयोगी वस्तू, पैसे, खेळण्या किंवा काही वाद्य किंवा काही पुस्तकं असं समोर ठेवलं जातं आणि बाळाला इंडिव्हिज्युअल सोडलं जातं आणि मग बाळ त्या गोष्टींपर्यंत जातं का नाही हे बघितलं जातं। या संस्कारातून बाळाची रांगण्याची क्षमता कशी आहे, बाळ गोष्टींना कसं पकडतो हे बघण्याची एक एक्झामिनेशन ठरतं। त्यासोबतच बाळाची इनर टेंडन्सी कशी आहे आणि त्याचा इंटरेस्ट कशात आहे हे याच्यातून आपल्याला लक्षात येतं। अशा पद्धतीने अन्नप्राशन आणि उपवेशन संस्कार केल्यानंतर बाळाचे माइलस्टोन कसे डेव्हलप होत आहेत हे आपल्याला लक्षात येतं। जर तुम्हाला या संस्कारांबद्दल डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये करा अन्नप्राशन आणि उपवेशन संस्कार।